नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं. आज आम्ही आलो आहोत माझ्या काकीच्या घरी आणि ही आहे त्यांची परड्याची जागा जिथे त्यांनी जनावरं बांधलेली आहेत आणि मुलांना दाखवायचं होतं शिर्डी, कोंबडी, गाय म्हणून आम्ही इथे आलो आहे आणि ते खूप एन्जॉय करतात. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि लास्टमध्ये कमेंट करून नक्की सांगा की तुमचं गाव कुठलं आहे. अरे वो गुस्सा हो रही है। वो अपने बच्चे को ढूंढ रही है। अरे नहीं ढूंढ रही, तुम हाथ लो ना, मैं तेरा हाथ लग गया। अरे नहीं ढूंढ रही है। अरे नहीं, हाथ छोड़ देंगे ना, हम खा रहे क्या उसके बच्चे को। मैं नहीं पकड़ आगे मुर्गी अपने बच्चे को ढूंढने पकड़ना नव्या धर की मेरा दोन दोन पकड़ लेती। तीन आहे, अरे तीन तीन। अरे खालीच पडलं। जाऊ दे नव्या हात लाव की कसं उड्या मारते। मम्मा पाणी पाहिजे बेचारे को जाए तो टाकायचं नव्या हात लाव की नाही हातात धर। वो अपने बच्चे को ढूंढ वो इसकी आँख नारुतो की शेष मोड़ की तरह है। पे दीदी शावनी कोई बात इसकी नहीं, आँख दे देंगे, नारुतो खा की रहे शेष मोड़ की तरह है। उसके आईबॉल से सर अपने बच्चे नहीं ढूंढ रही है। को ढूंढ रही है। उसको पता है ये उसका घर है। लो पाणी पाहिजे कुठे? समझने वाली अपनी भाषा न ते साइड है मुद्द्या येलो वाला खाते हैं बच गई मैं पैर पे नाही पाय वाचला। ये दो इसको चाहिए। आणि ह्या वर्षी काय माहिती मित्रांनो, खूपच पाण्याचा त्रास झाला. पाऊस नव्हता आणि इकडे बघा असं टँकर आला होता आमच्या गावी, कारण पाणीच नव्हतं घरी. 5-6 दिवस आम्ही पाण्याच्या बिना सगळे कामं केली. अंघोळ असो, प्यायला असो, बाथरूममध्ये पाणी, प्रत्येक गोष्टीला पाणी लागतं. किचनमध्ये सुद्धा जेवण बनवायला तर खूप त्रास झाला. आणि इथे चालू आहेत कामं काय ना काय. टाकी साफ करायला पप्पा आणि माझ्या बहिणीची मुलं आहेत, ते दोघे चढलेले आहेत. ते साफसफाईमध्ये चालू आपले लागलेले आहेत. इकडे माझी मुलगी छोटा मोठा काम करते, पाणी भरायचं काम. आणि माझ्या बहिणीची मुलगी श्रावणी नाव आहे तिचं, ती आता इथे सफाईला लागली आहे. नंतर ह्या दोघी पण करणार. तर अशा छोट्या छोट्या कामामध्ये मुलं आज खूप मदत करत होते आम्हाला. आणि मी नाश्त्याला बनवले होते आपल्या आळूच्या पानाची जी वडी असते बेसन टाकून, ते मुलांनी खूप एन्जॉय केली, त्यांना आवडली. आणि पाण्याचं अजून काम चालूच आहे, कारण पाणी नव्हतंच सकाळपासून. टँकर झाला तेवढं पण पाणी संपलं, कारण आंघोळीला ह्याला जास्त त्याने पाणी दिलं नव्हतं. बाकीचं पाणी पप्पांना स्कूटीवरून जाऊन घेऊन आणायला लागलं. आणि हो, ही एक बरी छान गोष्ट झाली की संध्याकाळ होतपर्यंत पाऊस आला की इथे आम्ही प्रयत्न करत होते की टाकी अशी उघडी सोडूया आणि थोडंसं त्यात पाणी काय जाईल, पण नाही. कारण खूपच थोडा वेळ, म्हणजे मला वाटतं अर्धा तासच फक्त पाऊस आला. थोडा तो म्हणजे जास्त पाऊस नव्हता जोरात. तर थोडंफारच पाणी भरू शकलो आम्ही. आणि मुलांची आता इथे मस्ती चालू आहे. चला तर आज मग एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. बघायला धन्यवाद.